हॅलो फ्रेंड्स. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे प्रॅक्टिस सेट 7.3 आणि 7.3च्या ज्या आधीच्या कन्सेप्ट आहेत आणि जे काही फॉर्म्युले आहेत ते फॉर्म्युले आपण काय करणार आहे बघणार आहे. आता बघा, ह्याच्या आधीचं जे काय तुमचा हा जो चॅप्टर आहे मेन्सुरेशन चॅप्टर, त्याच्यासाठी जो इंट्रोडक्शन आहे, त्यानंतर प्रॅक्टिस सेट 7.1 मधील जे ऑल एक्झाम्पल्स आहेत ती, त्यानंतर प्रॅक्टिस सेट 7.2 मधील जे ऑल एक्झाम्पल्स आहेत ती, ह्याचे सगळ्याचे व्हिडिओ आपण टाकलेले आहेत. ते व्हिडिओ जर जाऊन बघितले नसतील तर ते व्हिडिओ जाऊन नक्कीच चेक करा. त्यानंतरनं ह्या चॅप्टर नंतरनं आपण जे तुमच्या 10th बोर्ड एक्झामसाठी जे हॉट क्वेश्चन येतात, म्हणजे 4 मार्क्ससाठी 1 असे तुम्हाला टोटल किती हॉट क्वेश्चन विचारतात? 2 हॉट क्वेश्चन म्हणजेच काय? हायर ऑर्डर क्वेश्चन, म्हणजे जे तुमच्या बुकच्या बाहेरचे क्वेश्चन असतात ते क्वेश्चन विचारतात, परंतु ज्या कन्सेप्ट असतात त्या कशामधील असतात? तर बुकमधील असतात. ते जे क्वेश्चन आहेत आणि त्या क्वेश्चन मधील कोणते क्वेश्चन इम्पॉर्टंट आहेत, कोणते क्वेश्चन बोर्ड एक्झामला रिपीट विचारलेले आहेत, असं सगळ्या जे हायर ऑर्डर क्वेश्चन म्हणजे जे हॉट क्वेश्चन आहेत त्या हॉट क्वेश्चनचा आपण व्हिडिओ टाकणार आहे. जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे जे हॉट क्वेश्चन इम्पॉर्टंट आहेत फॉर बोर्ड एक्झाम 2026 साठी ते हॉट क्वेश्चनचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. व्हिडिओ पडल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्हाला तो व्हिडिओ काय करता येईल, बघता येईल. कसे हॉट क्वेश्चन सोडवायचे, कोणती कन्सेप्ट यूज करायचे, ट्रिकने कसे सॉल्व्ह करायचे, हे सगळं एक्सप्लेन करणार आहे. त्यामुळे व्हिडिओला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. आता तुमचा पुढचा पॉइंट आहे सेक्टर ऑफ सर्कल. आता सेक्टर ऑफ सर्कल कुणाला म्हणायचं बघा. आता बघा, हा एक सर्कल आहे. या सर्कलचा जो सेंटर आहे, या सेंटरला काय नाव दिले? ओ हे नाव दिले. आता बघा, ओ ए आणि ओ सी ह्या सर्कलच्या काय झाल्यात? तर रेडियस झाल्यात. बघा, हा एक सर्कल आहे. सर्कलच्या सेंटरला काय नाव दिले? ओ हे नाव दिले. ओ ए आणि ओ सी ह्या दोन काय आहेत? सर्कलच्या रेडियस आहेत. आता तुम्ही 7th स्टँडर्डला असताना एक कन्सेप्ट शिकलाय, सेंट्रल अँगल. आता सेंट्रल अँगल कुणाला म्हणायचं बघा. हा सर्कल आहे आणि सर्कलचा जो सेंटर आहे ओ, आणि ह्या ज्या दोन रेडियस आहेत एओ आणि ओसी, ह्या दोन रेडियस मुळे हा जो तुमचा अँगल तयार झालाय, ह्या अँगलला म्हणायचं सेंट्रल अँगल. कोणता अँगल म्हणायचं? सेंट्रल अँगल. म्हणजे बघा, हा जो अँगल आहे ह्या अँगलला म्हणायचं सेंट्रल अँगल. आता बघा, कोणाला सेंट्रल अँगल म्हणायचं? ज्या सर्कलच्या दोन रेडियस आहेत त्या रेडियस मुळे जो अँगल तयार झालाय त्या अँगलला काय म्हणायचं? सेंट्रल अँगल. आता बघा, ह्या दोन रेडियस मुळे हा अँगल तयार झालाय, बरोबर आहे. आता बघा, हा जो तुमचा आर्क आहे, हा जो तुमचा काय आहे? आर्क आहे. मग याला तुम्ही काय म्हणणार? हा सर्कलचा काय आहे? आर्क आहे. ए बी सी हा एक आर्क आहे आणि दुसरा आर्क कोणता आहे? तर ए डी सी. आता बघा, एबीसी हा छोटा आर्क आहे, म्हणजे बघा असं याला रिजन करूया. एबीसी हा छोटा आर्क आहे आणि हा तुमचा काय झाला? तुमचा तर मोठा आर्क झाला. मग बघा, हा एक छोटा आर्क झाला आणि हा एक मोठा आर्क झाला. मग आता बघा, जो तुमचा छोटा आर्क आहे ह्याला म्हणायचं मायनर आर्क. काय म्हणायचं? मायनर आर्क. आणि जो मोठा आर्क आहे ह्याला म्हणायचं मेजर आर्क. मायनर या शब्दाचा अर्थ येतोय छोटा. मायनर या शब्दाचा अर्थ काय येतोय? छोटा. आणि मेजर या शब्दाचा अर्थ येतोय मोठा. मेजरचा काय येतोय? मोठा. आता ह्या प्रॅक्टिस सेट 7.3 साठी तुम्हाला सेक्टर लागणार आहे, आणि जो प्रॅक्टिस सेट 7.4 आहे म्हणजे जो तुमचा याच्या पुढचा प्रॅक्टिस सेट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सेगमेंट लागणार आहे. सेक्टर ऑफ सर्कल आणि सेगमेंट ऑफ सर्कल, आणि त्या दोन्ही पण कन्सेप्ट मध्ये मायनर आणि मेजर हे पॉइंट आहेत. आता बघा, सगळ्यात पहिल्यांदा आर्क कुणाला म्हणायचं कळालं का? हा ए बी सी. आता बघा, सर्कलचा सरकम्फरन्स कुणाला म्हणायचं? पहिल्यांदा सर्कल कुणाला म्हणायचं? जर जो वर्तुळाकार भाग आहे त्या वर्तुळाकाला भागला काय म्हणायचं? सेक्टर. त्या चॅप्टरचा जो आपण इंट्रोडक्शनचा व्हिडिओ टाकलाय त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की सर्कल कुणाला म्हणायचं आणि स्पियर कुणाला म्हणायचं. बघा, जो तुमचा पोकळ भाग असतोय त्या पोकळ भागला काय म्हणायचं? सर्कल. आणि जो तुमचा असा भरीव भाग असतोय, म्हणजे तुमचा जो फुटबॉल असतोय तो कसा असतोय? भरीव असतोय, त्याला काय म्हणायचं? स्पियर. आणि तुमच्या हातातली जी बांगडी असतात, बँगल्स असतात, तो कोणता शेप झाला? सर्कल. म्हणजे त्या जो बँगल्स आहे त्या बँगलची जी पूर्ण कडा आहे त्या पूर्ण कडेला, म्हणजे हा जो पूर्ण भाग आहे ह्या पूर्ण भागाला सर्कलचा काय म्हणायचा? सरकम्फरन्स. काय म्हणायचा? सरकम्फरन्स. आता हा जो तुमचा सर्कलची जी कडा आहे, हा जो सर्कलचा सरकम्फरन्स आहे, त्याचे ह्या दोन रेडियामुळे किती भाग झाल्यात?
तर दोन भाग झालेत. पहिला कोणता आहे ए बी सी आणि दुसरा कोणता आहे ए डी सी. आता बघा सेक्टर ऑफ सर्कल कुणाला म्हणायचं? सेक्टर म्हणजे मराठीमध्ये त्याला म्हणायचं पाकळी, वर्तुळाची पाकळी. इंग्लिशमध्ये त्याला काय म्हणतोय आपण? सेक्टर. द सेंट्रल अँगल डिवाइड्स टू पार्ट्स. हा जो तुमचा मधला सेंट्रल अँगल आहे, मग अशी सांगितलं सेंट्रल अँगल कुणाला म्हणायचं. मग हा जो सेंट्रल अँगल आहे, ह्या सेंट्रल अँगलमुळे सर्कलचे किती पार्ट झालेत? तर 2 पार्ट झालेत, बरोबर आहे. आणि त्या प्रत्येक पार्टला ईच पार्ट इज कॉल्ड अ सेक्टर ऑफ सर्कल. ते जे प्रत्येक पार्ट्स आहेत, ईच पार्ट आहेत म्हणजे जे 2 पार्ट्स आहेत, त्या 2 पार्ट्सला काय म्हणायचं? सेक्टर ऑफ सर्कल. म्हणजे कोणकोणते सेक्टर येणार आहेत? एबीसी आणि कोणता येणार आहे? एडीसी. हा जो सेंट्रल अँगल आहे, ह्या सेंट्रल अँगलमुळे सर्कलचे हे 2 पार्ट्स झालेले आहेत, त्या 2 पार्ट्सला काय म्हणायचं? सेक्टर ऑफ सर्कल. आता बघा मायनर सेक्टर कुणाला म्हणायचं आणि मेजर सेक्टर कुणाला म्हणायचं? मग मायनर म्हणजे काय? छोटा. आणि मेजर म्हणजे काय? मोठा. आता मायनर कुणाला म्हणायचं बघा. सेक्टर ऑफ सर्कल एनक्लोज्ड बाय 2 रेडियाई अँड करस्पॉन्डिंग मायनर आर्क. बघा मायनर सेक्टर कुणाला म्हणायचं? सेक्टर म्हणजे काय असणार आहे? पाकळी असणार आहे. कुणाला म्हणायचं? त्याच्यामध्ये काय काय एनक्लोज असणार आहे, म्हणजे त्याच्यामध्ये कशा कशाचा समावेश असणार आहे? तर 2 रेडियाई. म्हणजे आता 2 रेडियाई कोणकोणते आहेत? एओ आणि ओसी. म्हणजे ह्या 2 रेडियाचा समावेश असणार आहे. आणि करस्पॉन्डिंग मायनर आर्क. तुम्हाला मग अशी मायनर आर्क कुणाला म्हणायचं सांगितलं? आर्क मायनर म्हणजे छोटा. छोटा आर्क कोणता आहे? ए बी सी. आता बघा ह्या 2 रेडियाई आणि हा जो तुमचा करस्पॉन्डिंग मायनर आर्क आहे, ह्यामुळे जो हा भाग तयार झालेला आहे छोटा, त्याला म्हणायचं मायनर सेक्टर. म्हणजे बघा मी शेडेड केलाय, त्या शेडेड रिजनला काय म्हणायचं? मायनर सेक्टर. आता मायनर सेक्टरचं नाव लिहिताना कसं लिहायचं? तर सेक्टरचं नाव लिहिताय. फक्त जर तुम्हाला आर्कचं नाव विचारलं, फक्त कशाचं नाव विचारलं? आर्कचं नाव विचारलं तर काय लिहिणारा? ए बी सी. फक्त मायनर आर्कचं नाव विचारलं तर काय लिहायचं? ए बी सी. आणि जर तुम्हाला मायनर सेक्टरचं नाव विचारलं तर कसं लिहायचं? जो तुमचा सर्कल आहे त्या सर्कलच्या सेंटरचं नाव लिहायचं. मग सर्कलच्या सेंटरचं नाव काय आहे? ओ. मध्ये द्यायची डॅश. आणि कोणता मायनर आर्क आहे? ए बी सी. मग त्या आर्कचं नाव लिहायचं ए बी सी. असं तुम्ही कशाचं नाव लिहिणार आहे? तर मायनर सेक्टरचं. कसं नाव लिहायचं? जो सर्कलचं सेंटर आहे त्या सेंटरचं नाव लिहायचं. काय पण असू दे, ओ असू दे, पी असू दे, एस असू दे, ते सेंटरचं नाव लिहायचं. मध्ये डॅश द्यायची. आणि जो मायनर आर्क आहे, आपण कोणता सेक्टर लिहायला लागलोय? मायनर, म्हणून मायनर आर्कचं लावायचं. आणि जर मेजर सेक्टर दिला तर मेजर आर्कचं नाव लिहायचं. बघा मायनर सेक्टर कुणाला म्हणायचं कळालं काय? आता पुढचा तुमचा पॉइंट आहे मेजर सेक्टर. आता मेजर सेक्टर कुणाला म्हणायचं? सेक्टर ऑफ सर्कल एनक्लोज्ड बाय. म्हणजे असा सेक्टर की ज्याच्यामध्ये कशाचा समावेश होतोय? तर 2 रेडियाई आणि करस्पॉन्डिंग मेजर आर्क. बघा 2 रेडियाई येणार आणि करस्पॉन्डिंग कोणता भाग येणार? मेजर भाग येणार. म्हणजे हा जो तुमचा वरचा पार्ट आहे याला तुम्ही कोणता सेक्टर म्हणणारा? मेजर सेक्टर. बघा कोणाला मेजर सेक्टर म्हणायचं? की ज्याच्यामध्ये 2 रेडियस आणि मोठा काय येणार आहे? मेजर आर्क येणार आहे, त्याला काय म्हणायचं? मेजर सेक्टर म्हणायचं. आर्क आणि सेक्टर मध्ये डिफरन्स आहे. आता बघा मेजर सेक्टरचं नाव कसं लिहायचं सांगा बघूया. मेजर सेक्टरचं नाव कसं लिहायचं? जसं मायनरचं लिहायचं सेम तसंच. पहिल्यांदा कुणाचं नाव लिहायचं? सेंटरचं. सेंटर कोणता आहे? ओ. मग ओचं नाव लिहिलं, मध्ये दिली डॅश. आता कुणाचं नाव लिहिणारा? मेजर आर्क. मग मेजर आर्क कोणता आहे? ए डी सी. काय लिहिणारा? ए डी सी. हा कोणता झाला तुमचा? मेजर सेक्टर झाला. आता बघा तुम्हाला आर्क आणि सेक्टर ओळखायला आलं पाहिजे. आर्क कसं ओळखायचं? फक्त जर एबीसी. आता इथं आर्क कोणता येणार सांगा? इथं आर्क मेजर कोणता येणार? एडीसी. एडीसी. फक्त एबीसी एडीसी असं असेल तर त्याला तुम्ही काय म्हणणारा? आर्क म्हणणारा. आणि जर ओ डॅश म्हणजे कोणता पण सर्कल असू दे आणि त्या सर्कलचं जर सेंटर असेल, त्या सेंटरला जोडून डॅश असेल आणि त्या करस्पॉन्डिंग आर्कचं नाव दिलेलं असेल तर त्याला तुम्ही काय म्हणणार आहे? सेक्टर म्हणणार आहे. बघा सेक्टर ऑफ सर्कल, मायनर सेक्टर आणि मेजर सेक्टर या 3 कन्सेप्ट लक्षात आलेत का? बघा कोणाला म्हणायचं? सेक्टर ऑफ सर्कल ह्या 2 रेडियाई, हा जो मधला तुमचा सेंट्रल अँगल आहे तो सेंट्रल अँगल सर्कलचे 2 पार्ट करतोय. त्या 2 पार्ट्सला प्रत्येक पार्टला काय म्हणायचं? सेक्टर ऑफ सर्कल म्हणायचं. त्यानंतर मायनर सेक्टर कुणाला म्हणायचं? 2 रेडियस आणि जो मायनर आर्क आहे त्याला काय म्हणायचं? मायनर सेक्टर म्हणायचं. आणि मेजर सेक्टर कुणाला म्हणायचं? 2 रेडियस आणि मेजर आर्क आहे त्याला काय म्हणायचं? मेजर सेक्टर. आणि नाव लिहिताना मायनर आणि मेजरचं कसं लिहायचं? पहिल्यांदा दोन्ही पण ठिकाणी कुणाचं नाव लिहायचं?
सेंटरचं नाव लिहायचं, मध्ये दोन्ही पण ठिकाणी डॅश लिहायची. जर मायनर सेक्टर विचारला असेल तर मायनर आर्क लिहायचा आणि मेजर सेक्टर विचारला असेल तर मेजर आर्क लिहायचा. बघा हे लक्षात आलं काय? आता तुम्हाला एरिया ऑफ सेक्टर फॉर्म्युले तुम्हाला याच्यामध्ये प्रॅक्टिस सेट 7.3 साठी 3 फॉर्म्युले दिलेले आहेत. आता काय फॉर्म्युले दिलेले आहेत बघा. पहिला फॉर्म्युला दिलाय एरिया ऑफ सेक्टर. आता मला सांगा एरिया कोणत्या लेटरनं डिनोट करताय, तर ए. बघा एरिया ऑफ सेक्टर ए इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे, थिटा अपॉन 360 इंटू पाय आर स्क्वेअर. काय फॉर्म्युला आहे एरिया ऑफ सेक्टरचा, थिटा अपॉन 360 इंटू पाय आर स्क्वेअर. आता बघा थिटा म्हणजे काय घ्यायचं, जर तुम्हाला आता क्वेश्चन मध्ये इथला जो मधला हा अँगल आहे, या अँगलचं तुम्हाला मेजरमेंट दिलेलं असते 30 डिग्री, 45 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री. ती म्हणजे कुणाची व्हॅल्यू घ्यायची, थिटाची व्हॅल्यू घ्यायची अपॉन 360 न का डिवाइड करायचं, कारण पूर्ण सर्कलचं मेजरमेंट किती डिग्री असते, 360 डिग्री असते. म्हणून कितीने डिवाइड करायचं, 360 न इंटू पाय आर स्क्वेअर. आता बघा इंटू पाय आर स्क्वेअर का लिहिले, कारण आपण काय काढायला लागलोय, एरिया. कुणाचा एरिया काढायला लागलोय, तर सर्कलचा एरिया काढायला लागलोय. मग सर्कलचा एरिया काढायचा काय फॉर्म्युला आहे, पाय आर स्क्वेअर. म्हणून कितीने मल्टिप्लाय केले, पाय आर स्क्वेअर. त्यानंतर ना एरिया ऑफ सेक्टरचा दुसरा फॉर्म्युला आहे एरिया ऑफ सेक्टर, ज्यालाच आपण काय म्हणतोय एल. काय फॉर्म्युला आहे बघा एरिया ऑफ सेक्टरचा, एल इंटू आर अपॉन 2. काय फॉर्म्युला आहे एरिया ऑफ सेक्टरचा दुसरा, तर एल इंटू आर अपॉन 2. एल म्हणजे काय घ्यायचं, लेंथ. कुणाची लेंथ घ्यायची, जर आर्क आहे ह्या आर्कची जर तुम्हाला लेंथ दिली असेल तर ती काय घ्यायची एल. आर म्हणजे काय घ्यायची रेडियस आणि अपॉन किती करायचं 2. आता बघा हे जे दोन्ही फॉर्म्युले आहेत, हे दोन्ही फॉर्म्युले कशाचे आहेत, एरिया ऑफ सेक्टरचेच फॉर्म्युला आहे. मग आता कोणता फॉर्म्युला कधी यूज करायचा हे कसं लक्षात ठेवणारा, तर जर क्वेश्चन मध्ये तुम्हाला थिटाची व्हॅल्यू दिलेली असेल, म्हणजे 45, 90 डिग्री असं जर डिग्री मध्ये दिलेलं असेल तर किती नंबरचा फॉर्म्युला यूज करायचा, फर्स्ट नंबरचा. आणि जर क्वेश्चन मध्ये थिटाची व्हॅल्यू दिलेली नसेल तर किती नंबरचा फॉर्म्युला यूज करायचा, सेकंड नंबरचा. ह्या दोन फॉर्म्युल्यामधील डिफरन्स लक्षात ठेवा. आणि तिसरा फॉर्म्युला आहे लेंथ ऑफ एन आर्क. लेंथ ऑफ एन आर्क, लेंथ ऑफ आर्क म्हणजे कशाने डिनोट करणार आहे, एल न. काय फॉर्म्युला आहे, तर थिटा अपॉन 360 इंटू 2 पाय आर. आता बघा सेम हा फॉर्म्युला कोणासारखा आहे, एरिया ऑफ सेक्टर सारखा आहे. बघा इथं पण थिटा अपॉन 360 आहे आणि इथं पण काय आहे, थिटा अपॉन 360. फक्त काय चेंज आहे, इथं पाय आर स्क्वेअर आहे, इथं 2 पाय आर आहे. आता हा का चेंज आहे बघा, इथं तुम्ही काय काढायला लागलायचा, सर्कलचा एरिया. मग सर्कलचा एरिया काढताना काय लिहिणारा, पाय आर स्क्वेअर लिहिणारा, कारण सर्कलचा एरिया काढायचा काय फॉर्म्युला आहे, पाय आर स्क्वेअर. आता बघा इथं तुम्ही काय काढायला लागलायचा, लेंथ. कुणाची लेंथ काढायला लागलायचा, तर आर्कची. आता बघा मग अशी आर्क कशाला म्हणायचं ते शिकवलं. कोणकोणते आर्क आहेत, तर एबीसी आणि एडीसी हे 2 आर्क आहेत. आता बघा परत इथं डायग्राम काढतो बघा. इथं ए बी सी आणि इथं काय येणार आहे तुमचा डी. आता बघा 2 आर्क आहेत हे एबीसी आणि एडीसी. हा तुमचा कोणता झाला, मायनर, आणि एडीसी हा मोठा. मग हे जे 2 आर्क आहेत हे कशावरती येतात, मग अशी तुम्हाला सर्कम्फरन्स ही कन्सेप्ट शिकवली. कशावरती सर्कम्फरन्स कुणाला म्हणायचं, तर ही जी सर्कलची पूर्ण कडा आहे ह्या पूर्ण कडेला काय म्हणायचं, सर्कलचा सर्कम्फरन्स. मग हे जे आर्क आहेत एबीसी आणि एडीसी हे कशावरती येतात, तर सर्कलच्या सरकम्फरन्स वरती येतात. मग सर्कलचा सरकम्फरन्स काढायचा काय फॉर्म्युला आहे, 2 पाय आर. म्हणून कितीने मल्टिप्लाय केलंय, 2 पाय आर. बघा जर लेंथ विचारली तर किती लिहायचं, इंटू 2 पाय आर. आणि जर एरिया विचारलं तर इंटू काय लिहायचं, पाय आर स्क्वेअर. बघा हे 3 फॉर्म्युले आपल्याला प्रॅक्टिस सेट 7.3 साठी लागणार आहेत. हा पूर्ण बघा बोर्ड लक्षात आलं काय, सेक्टर ऑफ सर्कल, मायनर सेक्टर, मेजर सेक्टर. तुम्हाला 2020 ला ऍक्टिव्हिटी विचारलेली मायनर सेक्टर आणि मेजर सेक्टर, म्हणजे अशी डायग्राम दिलेली आणि मायनर सेक्टरचं नाव लिहायचं होतं आणि मेजर सेक्टरचं नाव लिहायचं होतं. त्यामुळे हे कन्सेप्ट तुमच्या क्लिअर पाहिजेत आणि हे 3 फॉर्म्युला पाठ पाहिजेत. एरिया ऑफ सेक्टरचे 2 फॉर्म्युले आहेत आणि लेंथ ऑफ आर्कचा 1 फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला कधी यूज करायचा आणि हा फॉर्म्युला कधी यूज करायचा हे माहित पाहिजे. बघा हे इथपर्यंत लक्षात आलं काय. आता आपण बघूया प्रॅक्टिस सेट 7.3 मधील एक्झाम्पल्स. आता बघा प्रॅक्टिस सेट 7.3 मधील क्वेश्चन नंबर 1. आता काय दिलेलं आहे क्वेश्चन नंबर 1 बघा. रेडियस ऑफ सर्कल इज 10 सेंटीमीटर.
मेजर ऑफ अन आर्क ऑफ सर्कल इज 54 डिग्री, म्हणजे ही 54 डिग्री तुम्हाला कशाची व्हॅल्यू दिल्या, थिटाची व्हॅल्यू दिल्या. आणि फाइंड काय करायचंय तुम्हाला, एरिया कुणाचा, तर सेक्टरचा असोसिएटेड विथ द आर्क, म्हणजे आर्क सोबत जो सेक्टर तयार झालाय त्याचा तुम्हाला काय फाइंड करायचा, एरिया फाइंड करायचा आहे. आता बघा सेक्टरचा एरिया काढायचा, किती फॉर्म्युला आहेत, 2. पहिला आणि कोणता आहे, दुसरा. मग पहिला फॉर्म्युला कधी यूज करायचा आणि दुसरा फॉर्म्युला कधी यूज करायचा ते सांगितलं. पहिला फॉर्म्युला कधी यूज करायचा, जर क्वेश्चन मध्ये थिटाची व्हॅल्यू दिलेली असेल तर, म्हणजे कितीतरी डिग्री दिलेली असेल तर पहिला फॉर्म्युला यूज करायचा. आणि जर क्वेश्चन मध्ये थिटाची व्हॅल्यू दिलेली नसेल तर किती नंबरचा फॉर्म्युला यूज करायचा, दुसरा. आता बघा क्वेश्चन मध्ये काय काय गिवन दिली तुम्हाला, रेडियस दिल्या, आर किती दिल्या, 10 सेंटीमीटर दिल्या, आणि काय दिलंय, मेजर ऑफ अन आर्क, म्हणजे हा 54 डिग्री, म्हणजे ही कशाची व्हॅल्यू झाली, तर थिटाची व्हॅल्यू झाली, किती झाली, 54 डिग्री. आणि तुम्हाला काय करायचं आहे, सेक्टरचा एरिया. मग आता बघा थिटाची व्हॅल्यू दिलेली आहे, म्हणजे कोणता फॉर्म्युला यूज करणारा, फर्स्ट नंबरचा. मग काय फॉर्म्युला आहे, एरिया ऑफ सेक्टर, काय फॉर्म्युला आहे, थिटा अपॉन 360 इंटू पाय आर स्क्वेअर. बघा एरिया काढायचा आहे कुणाचा, सेक्टर कशामध्ये असणार आहे, सर्कलचा, म्हणून कितीने मल्टिप्लाय केलंय, पाय आर स्क्वेअर. आता बघा व्हॅल्यू पुट करूया, थिटाची व्हॅल्यू किती आहे, तर 54 अपॉन किती लिहिणार आहे, 360 इंटू पायची व्हॅल्यू किती घ्यायला सांगितल्या, तर 3.14, म्हणजे किती लिहिणार आहे, 3.14 इंटू आरचा स्क्वेअर, आर किती आहे, 10. मग स्क्वेअर म्हणजे किती टाइम्स लिहिणार आहे, 2 टाइम्स, म्हणजे 10 इंटू किती लिहिणार आहे, 10. आता बघा 54 अपॉन 360 इंटू 3.14 इंटू 10 इंटू 10, आन्सर किती येणार आहे, तर 100 येणार आहे. आता बघा 54 अपॉन 360 इंटू, आता बघा जेव्हा मी 3.14 इंटू 100 करणार आहे तेव्हा आन्सर किती येणार आहे, म्हणजे बघा 314 आणि 100 जेव्हा मल्टिप्लाय करणार आहे तेव्हा 100 वरती किती झिरो आहे, 20, म्हणजे ह्या आन्सर वरती किती झिरो येणार आहे, 2 येणार आहेत. आता बघा किती डिजिट सोडून पॉईंट आहे, तर 2 डिजिट सोडून पॉईंट आहे, म्हणजे आन्सर मध्ये पण किती डिजिट सोडून पॉईंट देणार आहे, 2, म्हणजे याचा आन्सर किती येणार आहे, तर 314, म्हणजे 314 हे आन्सर येणार आहे. म्हणजे आपला पॉईंट काय होणार आहे, कॅन्सल होणार आहे. मग आता बघा 54 अपॉन 360 इंटू किती आहे, 314. आता बघा भागलव्या 9 जाते बघा, 9 6 चा किती येते, 56 येते, 9 4 चा किती येते, 36, आणि किती येते, 0. मग आता बघा मल्टिप्लिकेशन करूया, 6 इंटू 314 आणि अपॉन किती आहे, तर 40. मग आता बघा मल्टिप्लिकेशन करूया, 314 इंटू 6, 6 4 चा किती येते, 24, म्हणजे 4 आणि 2, 6 1 जा 1 आणि 2, म्हणजे किती येते, 8, आणि 6 जा 3 जा 18, म्हणजे काय आलंय 1884, आणि अपॉन किती आलंय, तर 40. मग आता बघा इथं 0 आणि 4 आहे, 4 न भाग जाते बघा, 4 10 चा किती येणार आहे, 40, परत 89, 4 4 चा किती येणार आहे, 16, म्हणजे इथे किती होणार आहे, 2. आता झालं 28, 4 7 चा किती येणार आहे, 28, आणि 4 1 चा किती येणार आहे, 4. आता बघा 471 आणि अपॉन 10. आता बघा डिनॉमिनेटरला 10 आलाय, म्हणजे 10 वरती किती झिरो आहे, 1, म्हणजे वरच्या आन्सर मध्ये किती डिजिट सोडून पॉईंट देणार आहे, तर 1 डिजिट सोडून काय देणार आहे, पॉईंट. म्हणजे बघा 10 वरती किती झिरो आहे, 1, म्हणजे इथं किती 1 डिजिट सोडून काय देणार आहे, पॉईंट. आणि आपण डिजिट सोडताना कोणत्या साईडने सोडतोय, तर RHS ने सोडतोय. तर तुम्ही एरिया काढलायसा म्हणजे याला युनिट काय देणार, तर स्क्वेअर सेंटीमीटर, कारण सगळ्या व्हॅल्यू तुम्हाला रेडियस कशामध्ये दिल्या, सेंटीमीटर दिल्या, किंवा तुम्ही काय युनिट लिहू शकतायसा, सेंटीमीटरचा स्क्वेअर. म्हणजे बघा हे तुमचं आन्सर असणार आहे, काय आन्सर येणार आहे, 47.1 स्क्वेअर सेंटीमीटर किंवा सेंटीमीटरचा स्क्वेअर. बघा हे फर्स्ट एक्झाम्पल लक्षात आलं काय, कोणता फॉर्म्युला यूज करायचं हे आधी माहित पाहिजे. आता बघा क्वेश्चन नंबर 2 काय दिलाय, मेजर ऑफ अन आर्क ऑफ द सर्कल इज 80 डिग्री, म्हणजेच आपल्याला कशाची व्हॅल्यू दिल्या, मेजर म्हणजे थिटाची व्हॅल्यू दिल्या, किती दिल्या, तर 80 डिग्री. त्यानंतर अँड रेडियस इज 18 सेंटीमीटर, म्हणजेच आर ची व्हॅल्यू दिल्या 18 सेंटीमीटर, आणि फाइंड काय करायचं आहे,
लेंथ ऑफ अन आर्क, म्हणजे आर्कची आपल्याला काय फाइंड करायची आहे, लेंथ. मग लेंथ कशाने डिनोट करतोय आपण, एल. मग एल इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. आता बघा 3 फॉर्म्युले आहेत, 3 फॉर्म्युल्यामध्ये लेंथ ऑफ अन आर्कचा फॉर्म्युला आहे का नाही, आहे. किती नंबरचा आहे, तिसरा. म्हणजे आपण लेंथ ऑफ अन आर्क आपल्याला फाइंड करायला सांगितलंय, म्हणजे किती नंबरचा फॉर्म्युला यूज करणार, तिसरा. आता बघा काय फॉर्म्युला आहे, लेंथ ऑफ अन आर्क इज इक्वल टू थिटा अपॉन 360 इंटू 2 पाय आर. आता बघा तुम्हाला क्वेश्चन मध्ये पायची व्हॅल्यू किती घ्यायला सांगितल्या, तर 3.14. आता बघा व्हॅल्यू पुट करूया. थिटाची व्हॅल्यू किती लिहिणार आहे, 80 अपॉन 360 इंटू 2 इंटू पायची व्हॅल्यू किती आहे, तर 3.14 इंटू आर. आर किती आहे, 80. बघा ज्या व्हॅल्यू दिल्यात त्या व्हॅल्यू पुट केल्या. आता बघा कॅल्क्युलेशन करूया. ह्या झिरोला हा झिरो काय होणार आहे, कॅन्सल. त्यानंतर ना 18 आणि 18 टूचा किती येणार आहे, 36. त्यानंतर ना ह्या 2ला हा 2 काय होणार आहे, कॅन्सल. म्हणजे काय काय राहिलंय, 8 इंटू 3.14. आता बघा मल्टिप्लिकेशन करूया. 3.14 इंटू 8. 8 4चा किती येते, 32. म्हणजे 2 आणि 3. 8 1चा किती येणार आहे, 1. आणि 8 आणि 3 11. म्हणजे 1 आणि 1. 8 3चा किती येणार आहे, 24. 24 आणि 1 किती आन्सर येणार आहे, 25. आता बघा किती डिजिट सोडून पॉईंट आहे, 2. म्हणजे आन्सर मध्ये पण 2 डिजिट सोडून काय देणारा, पॉईंट देणारा. म्हणजे तुमचं फायनल आन्सर किती आलंय, 25.12. आता तुम्ही लेंथ काढल्यासा म्हणजे ह्याला युनिट काय देणारा, लेंथ आहे म्हणजे युनिट काय देणारा, सेंटीमीटर. एरिया काढला असेल तर स्क्वेअर सेंटीमीटर, फक्त लेंथ काढल्या म्हणून याला युनिट काय द्यायचं, सेंटीमीटर. बघा ही जी इझी एक्झाम्पल आहेत ही तुम्हाला 2 मार्क्ससाठी विचारतात. किती मार्क्ससाठी, 2. त्यासाठी तुम्हाला कोणता फॉर्म्युला यूज करायचा, तो फक्त फॉर्म्युला. आणि तो फॉर्म्युला काय पाहिजे, पाठ पाहिजे. फॉर्म्युला पाठ असल्यानंतर फक्त फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट करायची आणि काय करायचं, कॅल्क्युलेशन करायचं. हा तुमचा प्रॅक्टिस सेट 7.3 मधील क्वेश्चन नंबर 2 होता. आता बघा 2 क्वेश्चन बघितलेत. आता क्वेश्चन नंबर 3 आपण एकदम इझी क्वेश्चन आहे, 2 मार्क्ससाठी हा क्वेश्चन विचारतात. काय दिलाय बघा इन्फॉर्मेशन, रेडियस ऑफ सेक्टर ऑफ सर्कल इज 3.5 सेंटीमीटर. म्हणजे क्वेश्चन मध्ये आपल्याला सेक्टरची काय दिल्या, रेडियस दिल्या. आता बघा गिवन जे काय ते लिहून घेऊया. आर इज इक्वल टू 3.5 सेंटीमीटर. आणि काय दिले बघा, लेंथ ऑफ अन आर्क इज 2.2 सेंटीमीटर. म्हणजे आर्कची तुम्हाला काय दिल्या, लेंथ दिल्या. मग लेंथ कोणत्या लेटरने डिनोट करतोय, तर एल. मग एल इज इक्वल टू किती लिहिणारा, तर 2.2 सेंटीमीटर. आता फाइंड काय करायचं आहे, एरिया ऑफ सेक्टर. मग एरिया कशाने डिनोट करतोय आपण, ए. ए इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. आता बघा एरिया ऑफ सेक्टर काढायचं आहे. काय काय इन्फॉर्मेशन दिल्या, आर आणि एल दिल्या. थिटाची व्हॅल्यू दिल्या काय क्वेश्चन मध्ये, नाही. आता बघा एरिया ऑफ सेक्टर काढायचे 2 फॉर्म्युले आहेत. पहिला फॉर्म्युला कधी यूज करायचा म्हणून सांगितलंय, जर क्वेश्चन मध्ये थिटाची व्हॅल्यू दिलेली असेल तर, किंवा थिटा जर तुम्हाला फाइंड करायचं असेल तर. मेजर ऑफ अन अँगल म्हणलं की कोणता फॉर्म्युला यूज करायचा, फर्स्ट नंबरचा. आणि जर क्वेश्चन मध्ये थिटाची व्हॅल्यू दिलेली नसेल तर किती नंबरचा फॉर्म्युला यूज करायचा, दुसरा. आता बघा ह्या क्वेश्चन मध्ये थिटाची व्हॅल्यू दिल्या काय, तर नाही. मग किती नंबरचा फॉर्म्युला यूज करणारा, दुसरा. आता ह्या फॉर्म्युल्यात काय काय, एल आणि आर आहे. मग एल आणि आर दिले काय, बघा एल पण दिले आणि आर पण दिले. मग आपण एरिया ऑफ सेक्टर फाइंड करू शकतोय का, नाही, तर करू शकतोय. म्हणून किती नंबरचा फॉर्म्युला यूज करायचा, तर सेकंड नंबरचा. मग बघा काय फॉर्म्युला आहे, एरिया ऑफ सेक्टर, काय फॉर्म्युला आहे, एल इंटू आर अपॉन 2. आता बघा व्हॅल्यू पुट करूया. एल एल किती आहे, तर 2.2 इंटू आर किती आहे, तर 3.5 आणि अपॉन 2. आता बघा भागालूया. 2 1 जा 2, 2 1 जा 1 आणि 2 1 जा 1 आणि 1 डिजिट सोडून पॉईंट आहे. म्हणजे काय काय आलं, 1.1 इंटू 3.5. आता मल्टिप्लिकेशन करून बघूया. 3.5 इंटू 1.1. आता काय करूया, डायरेक्ट 11 ने मल्टिप्लाय करूया आणि काय खाली काय देऊया, पॉईंट. मग 11 5 जा किती येणार आहे, 55. म्हणजे 5 आणि किती येणार आहे, 5. मग 11 3 जा किती येणार आहे, 33. आणि 33 आणि 5 किती येणार आहे, 38. आता बघा किती डिजिट सोडून पॉईंट आहे, इथला एक डिजिट आणि इथला एक डिजिट. 1 आणि 1 म्हणजे किती झाले, टोटल 2. म्हणजे 2 डिजिट सोडून पॉईंट, म्हणजे 3.85. आता एरिया काढलाय म्हणजे युनिट काय देणारा, तर स्क्वेअर सेंटीमीटर.
हा तुमचा थर्ड क्वेश्चनचं काय असणार आहे, आन्सर असणार आहे. किती आन्सर आलाय तर 3.85 स्क्वेअर सेंटीमीटर. बघा या चॅप्टरमध्ये आपण सेक्टर ऑफ सर्कल कुणाला म्हणायचं, मायनर सेक्टर, मेजर सेक्टर, त्यानंतर जे 3 फॉर्म्युले आहेत ते 3 फॉर्म्युले बघितलेत आणि प्रॅक्टिस सेट 7.3 मधील क्वेश्चन नंबर 1 टू क्वेश्चन नंबर 3 बघितलेत. प्रत्येक क्वेश्चनचं तुम्हाला मल्टिप्लिकेशन, ॲडिशन, त्यानंतर कसा भाग घालवायचा हे करून दाखवलेलं आहे. इझीतलं इझी तुम्हाला कॅल्क्युलेशन करून दाखवलेलं आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचे जर कोण फ्रेंड्स असतील तर त्याच्यासोबत पण व्हिडिओ काय करा, शेअर करा, म्हणजे त्यांना पण हा व्हिडिओ बघायला मिळेल. आणि हॉट क्वेश्चन जर तुम्हाला पाहिजे असतील तर कमेंटमध्ये सांगा. जर एखादा तुम्हाला क्वेश्चनचा आन्सर इझीमध्ये पाहिजे असेल तर तो पण क्वेश्चन तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका. त्यानंतर जर हॉट क्वेश्चनचा व्हिडिओ जर पाहिजे असतील तर हॉट क्वेश्चनचा व्हिडिओ टाकणारच आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला नक्कीच नोटिफिकेशन मिळेल. थँक्यू.